आईसाहेबांना खुश करण्यासाठी आपल्याला फक्त कारण पाहिजे असते, मग ती गोष्ट आपल्याला कुठली बी करायला लागू नये, त्यासाठी आपल्याला काहीच फरक पडत. तिच्या सुखासाठी आपण कुठल्या पण थराला जायला कायम शड्ड मारून तयार असतो, त्यात काही विषयच नाही. आईसाहेबांना दुपारचं जेवण वाढू नये की नाही रावल्याबरोबर आमच्या मासा नाही चाललेलो, कारण आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार म्हटले की इचलकरंजीचा वाढदिवस ह्यो फिक्स असतोय. असाच एक शुक्रवारचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमच्या रावल्यालाच मासण्याला आलतो 332 जवळ बागडे गल्ली. आता आपल्याला माशातलं जास्त काही कळत नाही, पण आमच्या भावानं अर्धा किलो मासा आपलं एकत घेतलं, पिशवीत घातलं आणि आता म्हटलं घरला सटकायचं, कारण माशाचा वास आपल्याला जरा बी सहन होत नाही. पण आपल्या भावासाठी महिन्यात एक दोन का वेळा होईना आपण इथं मासण्याला येतोयच बरं काय. रावल्याला आमच्या कंट्रोल जवळ टाटा केला, घरात आलो तर बघितलं आमच्या आईसाहेब अजून जेवायलाच बसलेलं. आता म्हटलं लागलंच आपण ताटावर बसायचं आणि हात मारून घ्यायचं, कारण सकाळ सकाळी पाहून आल्यामुळे की नाही मला बी जाम भुका लागलेला, म्हणताना मी बी जेवणावर गरगरीत ताव मारला. जेवण झालं आता म्हटलं जर आईसाहेबांबरोबर चेष्टा करायची आणि हे आईसाहेबांच्या डोसक्याला गाठलो बघा. ह्याचा आवाज ऐकून गळ्यात घातलेला बघून आईसाहेब एवढ्या खुश झालते की नाही, त्यात काही विषयच नाही, मी शब्दात पण सांगू शकत नाही. सांगायचं जाता आता तात्पर्य एवढंच मित्रांनो, आईसाहेब खुश तर आपण खुश. दुसरी गोष्ट आपल्याला काही सुद्धा नाही दिली तरी चालते.